बघा लेजरचा दुसरा प्रॉब्लेम आपण त्याच्या आज जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंग दोन्ही बघणार आहे. बघा लेजरचा दुसरा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. मिस माधुरी माळी कावेरी नगर पुणे स्टार्टेड बिझनेस ऑन 1 जून 2010. हर ट्रांजेक्शन फॉर द मंथ ऑफ 1 जून इज गिवन टू यू. यू आर रिक्वेस्टेड टू पोस्ट दिस ट्रांजेक्शन इन लेजर अकाउंट अँड बॅलन्स देम. बघा लेजर मध्ये त्याचं पोस्टिंग करायचंय आपल्याला. खाली ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेले तुमच्या वर्कबुक मध्ये पण आहेत. असे 16 दिवसांचे ते ट्रान्झॅक्शन आहे. आपण आता एक एक ट्रान्झॅक्शन बघू. पहिले एंट्री पण करू आणि एंट्री बरोबर लगेच लेजर पोस्टिंग पण आपण करणार त्याच्या बरोबर. ठीक आहे. तर बघा पहिलं ट्रान्झॅक्शन आपल्याकडे काय. स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 2,50,000. 2,50,000 रुपये आणून बिझनेस सुरू केला. बिझनेस सुरू केला म्हटलं का दोन अकाउंट आपले आलेले. पहिलं म्हणजे कॅपिटल आणि दुसरं कॅश. कॅश म्हणून 2,50,000 आले. कॅश येते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या आणि कॅपिटलला काय येईल क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. being capital received. being capital received. being capital received. ही एंट्री पूर्ण झाली. एंट्री पूर्ण झाल्यानंतर आता या एंट्रीचं आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं. दोन लेजर मी कॅश आणि कॅपिटल तयार केलेले. बरोबर. कॅशला डेबिट आहे. आपण लेजरचं ठरलेलं आहे. ज्या अकाउंटला डेबिट त्याच्या डेबिट साईडला आपण यायचं. तिथं क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव लिहायचं. टू शब्द तिथं लिहायचा. आणि ज्याला क्रेडिट आहे त्याच्या क्रेडिट साईडला जायचं आणि तिथं बाय शब्द लिहून डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं. एवढं त्याच्यामध्ये सोपं आहे. आणि मग नंतर ते बॅलन्सिंग वगैरे तो भाग पुढचा. जेव्हा आपण कॅश अकाउंटला बघा कॅश अकाउंटला जातोय. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला तारीख टाकली आणि क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट लिहिली आपण इथं 2,50,000. टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. जा ही एंट्री पूर्ण झाली. पूर्ण नाही झाली अजून एक पोस्टिंग बाकी ती म्हणजे कॅपिटल अकाउंटला. कॅपिटलला क्रेडिट आहे. कॅपिटल इथंच आहे बघा समोरच. कॅपिटलच्या क्रेडिट साईडला जायचं. तिथं तारीख लिहायची 2 जून आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव. डेबिट साईडला कोणता अकाउंट आहे कॅश अकाउंट म्हणून लिहा बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट आणि अमाऊंट घेऊ आपण 2,50,000. 2,50,000 झाली. आपली एंट्री पूर्ण झाली. आता आपल्याला जायचंय दुसऱ्या एंट्रीकडे. 2 तारखेची एंट्री. मी 2 तारखेच्या एंट्रीकडे जातो. 2 जूनला काय झालंय बघा. काय झाले. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मेसर्स पुना स्टोअर्स रुपीज 40,000. उधारीवर 40,000चा माल पुना स्टोअर्स कडून परचेस केला. बरोबर. माल परचेस केला उधारीवर का पहिला अकाउंट येणार परचेसचं आणि दुसरं त्या पार्टीचं. दुसरं पार्टीचं म्हणजे मेसर्स पुना स्टोअर्स झालं. आता आपल्याला एंट्री करायची परचेस गुड्स. गुड्स ही आपली ऍसेट आहे. ऍसेट म्हटल्यावर परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो. माल येतो म्हणून मालाला डेबिट. परचेसला डेबिट. परचेस अकाउंट डेबिट 40,000 टू मेसर्स पुना स्टोअर्स. टू पुना स्टोअर्स अकाउंट आणि नॅरेशन घ्या. being credit purchases. being credit purchases. being credit purchases. एंट्री पूर्ण झाली. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचे. लेजर पोस्टिंग साठी आपल्याला जावं लागेल त्याच्यातल्या पहिल्या अकाउंटला म्हणजे परचेसला. डेबिट ज्याला आहे त्या अकाउंट कडे जायचं आणि तिथं क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव त्याच्यामध्ये डेबिट साईडला लिहायचं. जातो मी परचेस अकाउंट कडे. बघा परचेस अकाउंट समोर आहे तुमच्या समोर. परचेसच्या डेबिट साईडला आलो. डेबिटच्या डेट कॉलम मध्ये डेट टाकली 2 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू पुना स्टोअर्स अकाउंट. टू पुना स्टोअर्स अकाउंट आणि अमाऊंट घ्यायची आहे 40,000. अमाऊंट किती आली 40,000.
आता परचेस अकाउंट आणि पुन्हा स्टोअर्स दोन्ही अकाउंट इथं समोरच आहे. आता पुन्हा स्टोअर्सला क्रेडिट आहे म्हटल्यानंतर त्याच्या क्रेडिट साइडला आपल्याला लिहायला लागेल, डेट लिहायला लागेल पहिले 2 जून आणि बाय शब्द लिहून डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव, डेबिट कोणाला, परचेसला, मग बाय परचेस अकाउंट आणि अमाऊंट घ्यायची 40,000. अमाऊंट किती आली, 40,000. ही पण आपली लेजर पोस्टिंग पण झाली, एंट्री पण झाली, लेजर पोस्टिंग पण झाली. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. 3 तारखेची एंट्री आहे. 3 तारीख बघा समोर आहे तुमच्या. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹20,200. 20,200 ची मशिनरी परचेस केली. मशिनरी ही काय आपली ऍसेट आहे आणि ऍसेट परचेसच्या एंट्री मध्ये पहिला अकाउंट ऍसेटचं आणि दुसरं कॅश किंवा बँक कॅश. बरोबर, दोन्ही कॅश पण ऍसेट आहे, मशिनरी पण ऍसेट आहे. एक येणार आहे एक जाणार आहे. मशिनरी परचेसच्या एंट्रीत मशिनरी आपल्याकडे येते आणि त्याच्या बदल्यात कॅश आपल्याकडून जाते. मग करा एंट्री. मशिनरी अकाउंट डेबिट 20,200. मशिनरी अकाउंट डेबिट 20,200 टू कॅश अकाउंट 20,200 टू कॅश अकाउंट 20,200. नरेशन घ्या. बिंग मशिनरी परचेस, बिंग मशिनरी परचेस. झाली ही एंट्री झाली. आता आपल्याला त्याचं लेजर पोस्टिंग करायचं. लेजर पोस्टिंग करण्यासाठी ज्याला डेबिट आहे त्या अकाउंटकडे पहिले आपल्याला जावं लागेल. पहिले मशिनरीकडे जाऊ. मशिनरीला डेबिट आहे म्हटल्यावर मशिनरी अकाउंट कडे मी जातोय. बघा मशिनरी अकाउंट तुमच्या समोर आहे, वरती बघा 1 नंबरला एंट्री काय, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश. मग आता मशिनरीला डेबिट आहे म्हणून डेबिट साइडला मी डेट टाकतो 3 जून आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव इथे लिहिणार टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट आपण लिहिणार त्या ट्रान्झॅक्शनची 20,200. 20,200. आता आपल्याला जायचं कॅश अकाउंट कडे, कारण कॅशला क्रेडिट आहे. त्याच्या क्रेडिट साइडला आपल्याला पोस्टिंग करावं लागेल. मग मी कॅशला जातो. बघा कॅश अकाउंट माझ्या समोर आहे. कॅशच्या क्रेडिट साइडला मी डेट टाकणार, तारीख लिहिली 3 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव, आपलं डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय मशिनरी अकाउंट आणि अमाऊंट येणार आहे 20,200. 20,200 झाली. ही पण पोस्टिंग आपली पूर्ण झाली 3 तारखेची. आता आपल्याला जावं लागेल 4 तारखेकडे. 4 तारखेला मी जातोय. 4 जूनला काय झालं, सोल्ड गुड्स ऑन कॅश ₹56,000 अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. कॅश मध्ये माल विकला आणि ते पैसे बँकेत डिपॉझिट केले. म्हणजे आपल्याकडे राहिले का नाही, बँकेत गेले आहे ना. माल विकला, माल विक्रीच्या एंट्री मध्ये आणि रोखीत विक्रीच्या एंट्री मध्ये पहिलं जे अकाउंट असणार आहे ते म्हणजे सेल्स आणि दुसरं कॅश किंवा बँकेचं. आता इथे बँकेत डिपॉझिट केले म्हणून बँकेच. बरं, सेल्सच्या एंट्री मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून सेल्सला क्रेडिट आणि बँकेत पैसे येत आहेत म्हणून बँकेला डेबिट. मग करा एंट्री. बँक अकाउंट डेबिट 56,000. बँक अकाउंट डेबिट 56,000 टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 56,000 टू सेल्स अकाउंट 56,000. नरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स. रोखीत आपण विक्री केलेली आहे इथं. एंट्री पूर्ण झाल्यावर आपल्याला लेजर पोस्टिंग कडे जायचं. लेजर पोस्टिंग साठी आपल्याला पहिले जावं लागेल बँकेच्या अकाउंट कडे, कारण बँकेला डेबिट आहे. मग मी बँकेच्या अकाउंट कडे जातो. बघा बँक अकाउंट तुमच्या समोर आहे. बँकेला डेबिट आहे म्हणून बँकेच्या डेबिट साइडला तारीख लिहिणार 4 जून आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट आपण इथे लिहिणार 56,000. अमाऊंट किती लिहिली, 56,000. बँकेच्या अकाउंटला एंट्री झाली. आता एंट्री करायची सेल्स अकाउंटला. सेल्स अकाउंट कुठं आहे तिथं जावं लागेल. मग मी सेल्सला जातो. इथं बघा सेल्स समोर आहे माझ्या.
सेल्सला क्रेडिट आहे म्हणून क्रेडिट साइडला मी तारीख लिहिणार 4 जून आणि क्रेडिट साइडला लिहिणार डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय बँक अकाउंट आणि अमाऊंट घेणार 56,000. अमाऊंट किती येणार 56,000. झाली ही पण एंट्री. दोन्ही पोस्टिंग आपल्या पूर्ण झाल्या. पूर्ण झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे जाऊ 5 तारखेच्या एंट्रीकडे. मग 5 तारखेची एंट्री समोर आहे तुमच्या 5 जून. सोल गुड्स फॉर कॅश टू रामन ₹35,000. 35,000चा रामनला माल उधारीवर विकला. माल विकला आणि कसा उधारी. उधारीवर माल विक्रीच्या एंट्री मध्ये पहिलं अकाउंट असणार आहे सेलचं आणि दुसरं त्या पार्टीचं. बरोबर. माल विक्रीच्या एंट्रीत माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट, सेल्सला क्रेडिट आणि डेबिट कोणाला रामनला. मग करा एंट्री. रामन अकाउंट डेबिट 35,000. रामन अकाउंट डेबिट 35,000 टू सेल्स अकाउंट 35,000. नॅरेशन घ्या. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. झालं. आता आपल्याला लेजर जर्नल झालं. लेजर पोस्टिंग करायचं. लेजरला आपल्याला जावं लागेल त्या रामनच्या अकाउंटला. रामनला डेबिट आहे म्हटल्यानंतर मी रामनला जातोय. बघा रामन अकाउंट आपल्या समोर आहे. रामन अकाउंट समोर आहे. रामनला डेबिट आहे म्हटल्यावर रामनच्या डेबिट साइडला आपण लिहिणार तारीख लिहिणार 5 जून आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव. क्रेडिट साइडचं अकाउंट काय आहे सेल्स अकाउंट. मग इथे लिहितो आपण टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट इथं 35,000. अमाऊंट किती आहे 35,000. बघा रामन आणि सेल्स दोन्ही इथं आहेच बरोबर. आता दुसरं पोस्टिंग कुठं करायचं सेल्सच्या क्रेडिटला. सेल्सच्या क्रेडिटला मी इथं जातोय. सेल्सच्या क्रेडिटला मी इथं लिहितो तारीख 5 जून आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय रामन अकाउंट आणि 35,000. बाय रामन अकाउंट 35,000. झाली. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली आणि त्याची लेजर पोस्टिंग पण झालेली आहे बरोबर. आता जाणार आहे आपण पुढच्या एंट्रीकडे. 6 तारखेची एंट्री आहे. 6 तारखेची एंट्री तुमच्या समोर आहे. 6 जून. परचेस गुड्स फॉर कॅश ₹25,000. 25,000चा माल परचेस केला. कसा परचेस केला कॅश मध्ये. कॅश परचेसच्या एंट्री मध्ये पहिलं अकाउंट येतं त्या परचेसचं आणि दुसरं कॅश. दुसरं कोणतं येणार कॅश बरोबर. परचेसच्या एंट्रीत माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला डेबिट, परचेस अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट कोणाला येणार कॅशला क्रेडिट. करा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट 25,000. परचेस अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट 25,000 टू कॅश अकाउंट 25,000. being cash purchases. झाली. ही आपली एंट्री झाली. आपल्याला जायचं लेजर पोस्टिंग कडे. लेजर पोस्टिंग कडे जाण्यासाठी आपल्याला जावं लागेल परचेस अकाउंट. कारण की परचेस अकाउंटला डेबिट आहे म्हणून डेबिटच्या अकाउंटला आपण पहिले जाणार परचेस अकाउंट कडे. परचेसला डेबिट आहे म्हणून परचेसच्या डेबिट साइडला तारीख टाकणार 6 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट आपण इथे घेतोय 25,000. अमाऊंट किती आहे 25,000. आता क्रेडिटचा अकाउंट जे आहे कॅश अकाउंट त्याला पोस्टिंग करावं लागेल आपल्याला. मला जावं लागेल कॅश अकाउंट कडे. मग मी जातोय कॅश कडे. बघा कॅश अकाउंट समोर आहे. कॅशला क्रेडिट असल्यामुळे त्याच्या क्रेडिट साइडला आपण तारीख लिहिणार आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव तिथे लिहिणार बाय परचेस अकाउंट आणि अमाऊंट घेणार 25,000. अमाऊंट किती आहे 25,000.
चला जर्नल एंट्री झाली, लेजर पोस्टिंग झालं. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. 7 तारखेची एंट्री आहे तुमच्याकडे. आता बघा मी 7 तारखेच्या एंट्रीला आलेलो आहे. 7 तारखेची एंट्री रिसिव्ड फ्रॉम रामन ₹34,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. रामन कडून 34,000 रुपये आले. कसे आले? इन फुल सेटलमेंट. याचा अर्थ इन फुल सेटलमेंट हा शब्द त्याच्यात आला त्यात आपल्याला मागची एंट्री बघावी लागेल. याच्यात डिस्काउंट आहे असं आपण पकडणार. बघा मागची एंट्री काय, 5 जूनला त्याला माल विकला होता उधारी 35,000चा आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला त्याने किती पैसे दिले? 34च दिले. किती दिले? 34. बरोबर. मग 1,000 रुपये आपण त्याला डिस्काउंट दिला थोडक्यात. बरं, मग कोणकोणते अकाउंट येतात रिसिव्ड कॅशच्या एंट्री मध्ये? पहिलं एक अकाउंट येतं कॅशचं, दुसरं रामनचं आणि तिसरं डिस्काउंट पेड. तिसरं काय? डिस्काउंट पेड. डिस्काउंट किती पेड केला? 1,000 रुपये. डिस्काउंट पेड हा आपला खर्च आहे. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट आपल्याला सांगतं की त्याला डेबिट, खर्चाला डेबिट म्हणजे डिस्काउंट पेडला डेबिट 1,000 रुपयाचं. अजून कशाला डेबिट येईल? कॅश आपल्याकडे मिळते, कॅश येते म्हणून कॅशला डेबिट. कॅश किती येते? 34,000 म्हणून 34,000चं डेबिट कोणाला येईल? कॅशला येईल. आणि क्रेडिट कोणाला येणार? रामनला. रामनला पूर्ण क्रेडिट येईल 35,000चं. करा एंट्री मग. कॅश अकाउंट डेबिट 34,000, कॅश अकाउंट डेबिट 34,000, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000 टू रामन अकाउंट 35,000, टू रामन अकाउंट 35,000. नरेशन घ्या. being cash received in full settlement of account, being cash received in full settlement of account, being cash received in full settlement of account. झाली एंट्री. एंट्री झाल्यानंतर आता आपल्याला जायचंय लेजर पोस्टिंग कडे. बघा आता लेजर पोस्टिंग 3 अकाउंटला करावं लागणार. कॅशच्या डेबिटला, डिस्काउंटच्या पेडच्या डेबिटला आणि रामनच्या क्रेडिटला. बरोबर. मग जाऊ आपण. पहिले कोण आहे? कॅश आहे. मग कॅशच्या डेबिटला आपण जाऊ. बघा मी कॅशच्या डेबिटला जातो. कॅशच्या डेबिटला इथं तारीख लिहायची. किती तारीख आहे? 7 तारीख. टू क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू रामन अकाउंट आणि अमाऊंट घ्या. रामनला किती आहे? 34,000. रामन अकाउंट किती आहे? क्रेडिट साइडला 34. ती पूर्ण फिगर जशी तशी तिथं घ्यायची रामनची. झाली ही लेजर पोस्टिंग. झाल्यावर दुसरं डिस्काउंट पेडला डेबिट आहे म्हणून मला जावं लागेल डिस्काउंट पेडला. रामन 35. बरं इथं 35 अकाउंट 35,000 आपल्याला घ्यावं लागेल. बघा रामन अकाउंटला 35 आहे. ठीक आहे. आता आपण जातोय डिस्काउंट पेडला. एक मिनिट. 34 आहे. कॅश किती आहे? 34. तीच फिगर आपल्याला घ्यावी लागते त्याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. 34च लागेल. बरोबर. रामनच्या अकाउंटला 35 आले पाहिजे. कॅशला किती येतील? 34च येतील. जरी त्याचं नाव येते तर कॅश रिसिव्ड किती होते? 34,000. ठीक आहे. मग जाऊ आपण डिस्काउंट पेडला. बघा डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेडच्या डेबिट साइडला आपण तारीख लिहिणार 7 जून आणि टू रामन अकाउंट आणि अमाऊंट किती आहे त्याची? डिस्काउंटची 1,000 रुपये म्हणून तिथं 1,000च घेतले जाणार. डिस्काउंट पेडला अमाऊंट किती घेतला जाणार? 1,000. झालं. पुढे जातो आपण आता. क्रेडिट कोणाला? रामनला म्हणून रामनच्या अकाउंटला मी जातोय. बघा रामन. आता रामनच्या क्रेडिट साइडला डेबिटच्या अकाउंटची नावं लिहायची. मग डेबिटच्या अकाउंट किती आहे? 2. मग दोघांची आपल्याला नावं लिहायला लागेल. मग 1 बाय 1 आपण लिहायला सुरुवात करू. बघा पहिला अकाउंट आहे. डेट टाकू आपण. पहिला अकाउंट आहे कॅश म्हणून बाय कॅश अकाउंट. कॅश किती आहे? 34,000 म्हणून 34,000. आणि अजून एक अकाउंट आहे 7 जूनला बाय डिस्काउंट पेड अकाउंट. किती आहे? 1,000. बघा इकडे टोटल 35,000 आपले येऊन गेले. आले का? बरोबर. इथं डायरेक्ट 35,000 फिगर कुठेही येणार नाही. हे लक्षात घ्या.
ठीक आहे, झाली ही पण लेजर पोस्टिंग पूर्ण झाली. पुढे जायचं आपल्याला 8 तारखेच्या एंट्रीकडे. मग मी 8 तारखेच्या एंट्रीकडे जातोय. 8 जून, परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक ₹27,000. म्हणजे थोडक्यात रोखीत व्यवहार आहे, चेकने पैसे दिले आहे ना. रोखीत परचेस केला तर पहिलं अकाउंट येतं परचेसचं आणि दुसरं अकाउंट बँक कॅश किंवा बँक. आता इथं चेक दिला म्हणून बँक अकाउंट येणार, काय येणार, बँक अकाउंट. ठीक आहे, मग आता परचेसच्या एंट्रीमध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून परचेसला काय दिलं जाणार, डेबिट दिलं जाणार, आणि बँकेतून पैसे जाता म्हणून बँकेला क्रेडिट. मग करा एंट्री, परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट 27,000, परचेस अकाउंट डेबिट 27,000 टू बँक अकाउंट 27,000, टू बँक अकाउंट 27,000. नरेशन घ्या. being purchase goods and payment made by check, being purchase goods and payment made by check. being purchase goods and payment made by check, चेकने पेमेंट केलं. एंट्री पूर्ण झाली. आता याचं लेजर पोस्टिंग करावं लागेल. लेजर पोस्टिंग साठी आपल्याला पहिले ज्याला डेबिट त्या अकाउंटला जायचं, म्हणजे परचेस अकाउंटला आपल्याला जायचंय. बघा परचेस अकाउंटला मी आलेलो. परचेसच्या डेबिट साइडला मला तारीख टाकायची. इथं बघा मी इथं तारीख टाकतो 8 जून, आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट 27,000, टू बँक अकाउंट 27,000, टू बँक अकाउंट 27,000 झालं. दुसरी पोस्टिंग करायची बँकेच्या अकाउंटला, म्हणून बँक अकाउंट कडे मला जावं लागेल. मी जातोय बँक अकाउंटला. बँक अकाउंट, बँकेच्या क्रेडिट साइडला डेट टाका 8 जून, आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव, डेबिटचं कोणतं अकाउंट आहे, परचेस, म्हणून बाय परचेस अकाउंट, आणि अमाऊंट घ्यायची इथं 27,000. अमाऊंट किती येते, 27,000 झाली. बघा ही पण लेजर पोस्टिंग पूर्ण झाली. जर्नल एंट्री झाली, लेजर पोस्टिंग पण पूर्ण झाली. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. 10 तारखेची एंट्री तुमच्याकडे. 10 जून, परचेस फर्निचर ₹68,400, 68,400 फर्निचर काय केलं, परचेस केलं. फर्निचर ही आपली ऍसेट आहे, आणि ऍसेट परचेसच्या एंट्री मध्ये पहिलं अकाउंट येणार आहे त्या फर्निचर. पण आता इथं परचेस आपण दाखवू, तुमचं कन्फ्युजन होईल. परचेसची एंट्री म्हटल्यावर तुम्ही परचेस घ्याल, परचेस नसणार आहे, आणि दुसरं अकाउंट कॅश. मग परचेस येईल का इथं, नाही. ऍसेट परचेसच्या एंट्री मध्ये परचेस अकाउंट येणार नाही. एक येईल फर्निचर आणि दुसरं कॅश. ठीक आहे. आता परचेसच्या परचेस फर्निचर परचेसच्या एंट्रीत फर्निचर आपल्याकडे येते आणि कॅश आपल्याकडून जाते, म्हणून फर्निचरला डेबिट आणि कॅशला क्रेडिट. मग करा एंट्री, फर्निचर अकाउंट डेबिट 68,400, फर्निचर अकाउंट डेबिट 68,400 टू कॅश अकाउंट 68,400, टू कॅश अकाउंट 68,400. नरेशन घ्या. being furniture purchase, being furniture purchase, being furniture purchase. झाली ही पण एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढच्या एंट्रीकडे जाण्या अगोदर त्याचं लेजर पोस्टिंग आपल्याला करावं लागेल. फर्निचरला डेबिट आहे म्हणून फर्निचर अकाउंटला मी जातोय पहिले. मला फर्निचरच्या डेबिट साइडला आलो, डेबिटला डेट टाकली, आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 68,400, टू कॅश अकाउंट 68,400. आणि दुसऱ्या पोस्टिंग करायचे कॅशला, कॅशच्या क्रेडिट साइडला, म्हणून मला कॅश अकाउंटला जावं लागेल. मी जातोय कॅश अकाउंटला. कॅशच्या क्रेडिट साइडला या, आणि क्रेडिट साइडला तारीख टाका 10 जून, आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय फर्निचर अकाउंट,
बाय फर्निचर अकाउंट 68,400. बाय फर्निचर अकाउंट 68,400 झाली. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जायचं. 11 तारखेची एंट्री तुमच्या समोर बघा. 11 जून. सोल गुड्स टू विनय रुपीज 12,000. 12,000चा विनयला माल विकला. आता कसा विकला हा? तो उधारीवर विकला. कारण की इथं काही म्हटलेलं नाही. पार्टीचं नाव आलं म्हणजे उधारी. उधारी व माल विकल्याच्या एंट्री मध्ये पहिलं अकाउंट येतं सेलचं आणि दुसरं त्या पार्टीचं. पहिलं येतं सेलचं आणि दुसरं पार्टीचं. सेल गुड मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला काय येणार? क्रेडिट येणार. आणि डेबिट कोणाला येणार? तर त्या पार्टीला, विनय. मग करा एंट्री. विनय अकाउंट डेबिट 12,000. विनय अकाउंट डेबिट 12,000 टू सेल्स अकाउंट 12,000. being credit sales. being credit sales. being credit sales. झाली. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्री लेजर पोस्टिंग कडे आपल्याला जावं लागेल. विनयला डेबिट आहे म्हणून विनयच्या डेबिट साइडला आपण जाऊ. बघा विनय अकाउंट समोर आहे. विनयच्या डेबिटला डेट टाका 11 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहा टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट लिहा त्या ट्रान्झॅक्शनची 12,000. विनयच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट 12,000. आणि दुसरी पोस्टिंग सेल्सला करायची. मग मला जावं लागेल सेल्सला जा. सेलच्या क्रेडिट साइडला आपल्याला पोस्टिंग करायची म्हणून सेलच्या क्रेडिट साइडला मी जातोय. तारीख टाकू. तारीख आहे 11 जून आणि क्रेडिटला बाय विनय अकाउंट. डेबिटच्या अकाउंटचं आपल्याला इथं नाव लिहायचंय बाय विनय अकाउंट आणि अमाऊंट किती येते? 12,000. अमाऊंट आहे 12,000. झाली. ही पण लेजरची पोस्टिंग पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर पुढे जातोय आपण 12 तारखेच्या एंट्रीकडे. 12 तारखेची एंट्री समोर आहे बघा. 12 जून. सोल गुड्स ऑन कॅश रुपीज 42,000 अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. रोखीत विक्री झाली आणि ती आलेली कॅश बँकेत डिपॉझिट करून टाक. बँकेत गेले पैसे. रोखीच्या व्यवहारामध्ये सेलच्या याच्यात पहिलं अकाउंट येतं सेलचं आणि दुसरं कॅश किंवा बँक. आता बँकेत पैसे भरले म्हणून बँकेत. बरोबर. सेलच्या एंट्रीत माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट आणि बँकेत पैसे येत आहे म्हणून बँकेला डेबिट. मग करा एंट्री. बँक अकाउंट डेबिट 42,000. बँक अकाउंट डेबिट 42,000 टू सेल्स अकाउंट 42,000 टू सेल्स अकाउंट 42,000. नरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बिंग कॅश सेल्स अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. झाली. एंट्री पूर्ण झाली. लेजर पोस्टिंग कडे जायचं आपल्याला. बँकेला डेबिट आहे म्हणून बँकेच्या डेबिट साइडला मला पहिले जावं लागेल. बँकेच्या डेबिट साइडला आपण आपल्याला पोस्टिंग करायची. आलं बँकेचं अकाउंट तुमच्या समोर. बँकेला डेबिट आहे. डेबिट साइडला तारीख टाका 12 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट लिहा 42,000. अमाऊंट किती आहे? 42,000. एक पोस्टिंग झाली. दुसरी करायची आपल्याला सेल्स अकाउंटला. मग मला जावं लागेल सेल्सला. सेल्सला मी जातोय बघा. सेल्सला क्रेडिट आहे म्हणून त्याच्या क्रेडिट साइडला मी तारीख टाकणार 12 जून आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय बँक अकाउंट 42,000. बघा अमाऊंट आली 42,000. बाय बँक अकाउंट 42,000 झाली. लेजर पोस्टिंग पण पूर्ण झाली. जर्नल एंट्री झाली. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. ती म्हणजे 13 तारखेची एंट्री आहे. 13 तारखेची एंट्री तुमच्या समोर आहे. पेड चेक टू मेसर्स पुना स्टोर्स रुपीज 38,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट हा शब्द आला का डिस्काउंट आला. त्यासाठी मागची एंट्री बघावी लागेल. बघा मागची एंट्री तुमच्या समोर आहे. 2 जून. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम पुना स्टोअर्स रुपीज 40,000. 40,000चा माल परचेस केला होता
त्याच्या अगेन्स्ट त्याला आपण 38च दिले, म्हणजे 2000 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळाला, आपल्याला मिळाला आता. बरोबर. मग आता एक एक अकाउंट वेगळं करू बघा. पेड, पैसे पेड करतोय चेकने म्हणून पहिलं अकाउंट येणार आहे बँकेचं, त्या पार्टीचा अकाउंट येणार आहे पुन्हा स्टोअरचं, आणि तिसरं अकाउंट येणार आहे डिस्काउंट रिसिव्ड. कसलं येणार आहे? डिस्काउंट रिसिव्ड. बघा आता डिस्काउंट रिसिव्ड हा आपला इन्कम आहे. हा काय आपला इन्कम, आणि इन्कमचा अकाउंट कोणतं? नॉमिनल. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर डेबिट द्या, इन्कम झाला तर क्रेडिट द्या. त्या नियमानुसार डिस्काउंट रिसिव्डला काय येईल? क्रेडिट. किती रुपयाचं? 2000. बरोबर. आता चेक पेड करतोय आपण, बँकेतून पैसे आपले जात आहे, जे जातं त्याला क्रेडिट. हे रिअल अकाउंट सांगतं बँकेतून पैसे जातात म्हणून बँकेला क्रेडिट. किती पैसे जातात? 38,000. म्हणून 38,000 2 क्रेडिट आपल्याला सापडले. बरोबर. आता डेबिट कोणाला? मग त्या पार्टीला. पार्टीला पूर्ण डेबिट येईल 40,000. पुन्हा स्टोअर्सला करा एंट्री. पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट, पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट 40,000, पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट 40,000 टू बँक अकाउंट 38,000, टू बँक अकाउंट 38,000 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2000, टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2000, डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2000. नरेशन घ्या. being check paid in full settlement of account, being check paid in full settlement of account, being check paid in full settlement of account. झाली ही पण एंट्री पूर्ण झाली. आता याची लेजर पोस्टिंग करायची. कोणाला डेबिट आहे? पुन्हा स्टोअर्सला. म्हणून मला जावं लागेल पुन्हा स्टोअरच्या अकाउंट कडे. मग मी जातोय पुन्हा स्टोअर्सला. बघा पुन्हा स्टोअरचा अकाउंट तुमच्या समोर आहे. पुन्हा स्टोअर्सच्या डेबिट साइडला तारीख टाकायची आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव लिहायचं. पण क्रेडिटला किती अकाउंट आहे? 2 आहे ना. मग हे दोन्ही अकाउंट इथे लिहायला लागते. क्रेडिटचे 2 आहे तर दोन्ही लिहायचे. मग टाका तारीख. तारीख किती आहे? 13 जून. पहिला अकाउंट आहे बँकेचं म्हणून टू बँक अकाउंट 38,000, टू बँक अकाउंट 38,000. परत दुसऱ्या रो मध्ये तारीख टाका आणि टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2000, टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2000. झालं. क्रेडिट डेबिटची पोस्टिंग आपली पूर्ण झाली. आता क्रेडिटला, क्रेडिट दोघांना आहे म्हणून 1 बाय 1 एकाला आपण पोस्टिंग करू. मग पहिले बँकेला क्रेडिट आहे, मग बँकेच्या क्रेडिट साइडला आपण जाऊ. बघा बँकेच्या अकाउंटला मी जातोय. बँकेला क्रेडिट आहे म्हणून बँकेच्या क्रेडिट साइडला तारीख टाकतो आणि अमाऊंट डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहितो. डेबिटला पुन्हा स्टोअरचे बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट, बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट आणि 38,000. बघा बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट किती? 38,000. बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट 38,000. अजून एकाला क्रेडिट डिस्काउंट रिसिव्डला. मग आपल्याला डिस्काउंट रिसिव्डच्या पण अकाउंटला जावं लागेल आणि त्याला पण आपल्याला क्रेडिट साइडला पोस्टिंग करावं लागेल. डिस्काउंट रिसिव्डच्या अकाउंटला मी येतोय. बघा डिस्काउंट रिसिव्डच्या क्रेडिट साइडला मी येतोय. क्रेडिटला मी तारीख टाकतो 13 जून आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट, बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट आणि अमाऊंट किती आहे? 2000. डिस्काउंटची अमाऊंट किती आहे? 2000. आपलं लेजर पोस्टिंग पूर्ण झालं. बरोबर. लेजर पोस्टिंग पूर्ण झालं. आपल्याला जायचं पुढच्या एंट्रीकडे. 14 तारखेची एंट्री आहे. मग मी 14 तारखेला मी जातोय. 14 तारखेला काय झालं? 14 जून पेड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ₹24,000. ऍडव्हर्टाइजमेंट आपण पेड केली. मग ऍडव्हर्टाइजमेंट झाली. ऍडव्हर्टाइजमेंट काय? आपला खर्च आहे आणि खर्चाच्या एंट्री मध्ये पहिलं जे अकाउंट असतं ते त्या खर्चाचं आणि दुसरं कॅश किंवा बँकेचं. आता इथं रोखीत आहे म्हणून कॅश. पहिलं कोणाचं? खर्चाचं आणि दुसरं कॅश. खर्च झाला तर त्याला डेबिट द्या असं नॉमिनल अकाउंट सांगतं म्हणून खर्चाला
डेबिट आणि कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. मग करा एंट्री. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 24,000. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 24,000 टू कॅश अकाउंट 24,000 टू कॅश अकाउंट 24,000. नॅरेशन घ्या. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड. एंट्री झाली. आता याचे लेजर पोस्टिंग करायचं. ऍडव्हर्टाइजमेंटला डेबिट आहे म्हणून मला डेबिट ऍडव्हर्टाइजमेंटच्या डेबिट साईडला जावं लागेल. बघा ऍडव्हर्टाइजमेंटचा अकाउंट समोर आहे. त्याच्या डेबिट साईडला मी तारीख टाकते 14 जून. इथं 14 जून तारीख टाकली आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट घ्यायची आहे 24,000. अमाऊंट किती आहे? 24,000. आता कॅशला क्रेडिट आहे म्हणून मला कॅशच्या अकाउंटला जावं लागेल. कॅशच्या अकाउंटला मी जातोय. बघा कॅशला क्रेडिट असल्यामुळे क्रेडिट साईडला मला जावं लागेल आणि तिथे लिहिणार आपण डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव. तारीख टाकून बाय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. बाय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट 24,000. बाय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट 24,000. झालं. दोन्ही लेजर पोस्टिंग आपल्या पूर्ण झाला. आपल्याला जायचं पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 15 तारखेची. मग मी 15 तारखेला जातोय. 15 तारखेला काय झालंय? सोल गुड्स फॉर कॅश ₹5,500. 5,500चा रोखीत माल विकला. कॅश मध्ये विकला. माल विक्रीच्या एंट्री मध्ये पहिलं अकाउंट येतं सेल्स आणि दुसरं कॅश. रोखीत विक्री म्हटल्यावर कॅश. माल विक्रीच्या एंट्रीत माल आपल्याकडून जातो आणि त्याच्या बदल्यात कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट आणि मालाला क्रेडिट. मग करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 5,500. कॅश अकाउंट डेबिट 5,500 टू सेल्स अकाउंट 5,500. टू सेल्स अकाउंट 5,500. नॅरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. झाली. ही पण एंट्री पूर्ण झाली. जाऊ आता लेजर पोस्टिंग कडे. कॅशला डेबिट म्हणून कॅश अकाउंटला मी जातोय. बघा कॅश अकाउंट समोर आहे. कॅशच्या डेबिट साईडला मला लिहायला लागेल क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव. मग तारीख टाकू आणि टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट 5,500. टू सेल्स अकाउंट 5,500. झालं. सेल्सला कॅशला आपलं एंट्री झालेली आहे. पुढे जायचं आपल्याला सेल्स अकाउंटला. मग मी जातोय सेल्स अकाउंट कडे. सेल्सला क्रेडिट आहे म्हणून सेल्सच्या क्रेडिट साईडला मी तारीख टाकणार 15 जून आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट आणि अमाऊंट घेणार 5,500. अमाऊंट किती आली? 5,500. बघा याची पण पोस्टिंग पूर्ण झाली. जाऊ आपण आता शेवटच्या एंट्रीकडे. 16 तारखेची एंट्री आपल्या समोर. बघा 16 तारखेची एंट्री. पेड हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ₹9,000. घरगुती खर्च पेड केले 9,000. घरगुती खर्च पेड केले का पहिलं अकाउंट येणार ड्रॉइंग आणि दुसरं कॅश. कॅश जाते म्हणून कॅश. बरोबर. आणि ड्रॉइंग अकाउंट आलं का ड्रॉइंगला काय असतं? डेबिट आणि कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. मग करा एंट्री. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश अकाउंट 9,000. नॅरेशन घ्या. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड. झाली. एंट्री झाली. लेजर पोस्टिंग कडे मला जावं लागेल. लेजर पोस्टिंग कडे जातो. ड्रॉइंगला डेबिट म्हणून ड्रॉइंगच्या डेबिट साईडला मला जावं लागेल. मी ड्रॉइंग अकाउंट समोर आणलं. ड्रॉइंगच्या डेबिटला डेट टाका 16 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट घ्या 9,000. टू कॅश अकाउंट 9,000.
आणि दुसरी पोस्टिंग आपल्याला करावं लागेल कॅशला, म्हणून कॅश अकाउंटला मी जातोय बघा, कॅश अकाउंट कडे जातोय. कॅशला काय आहे, क्रेडिट आहे, म्हणून कॅशच्या क्रेडिट साइडला आलो आणि तिथं तारीख टाकली 16 जून, 16 जून आणि बाय ड्रॉइंग अकाउंट, बाय ड्रॉइंग अकाउंट आणि अमाऊंट किती आहे 9000. अमाऊंट किती आहे 9000 झाली. ही पण पोस्टिंग आपली पूर्ण झाली, एंट्री आपली पूर्ण झाली, सगळ्या एंट्री पूर्ण झाल्या बरोबर. आता काय करायचं आपल्याला, अकाउंट क्लोज करायचे वन बाय वन. आता तसं आपण पहिल्या अकाउंटवर राहायचे, कॅश अकाउंटवर, कॅश अकाउंट पासून सुरुवात करायची. कॅश अकाउंटची कोणती साइड मोठी बघा बरं, कोणती साइड मोठी आहे, डेबिट साइड मोठी, म्हणून मी डेबिटची बेरीज करतो. 2,50,000, 34 आणि 5,500 टोटल बेरीज झाली 2,89,500. किती बेरीज झाली, 2,89,500. क्रेडिटला आणू आपण बघा, क्रेडिटला आणली इथं 2,89,500. वरच्या अमाऊंटची बेरीज करा आणि त्या अमाऊंट त्या ह्याच्यातून वजा करा. किती आहे ती अमाऊंट, वरच्या अमाऊंट वजा केल्यावर काढा. बघा, वरच्या सर्व अमाऊंट वजा करून अमाऊंट आपली येते 1,42,900. किती आली, 1,42,900. त्याला शेवटची तारीख टाका 30 तारीख, 30 जून आणि त्याच्या पुढे लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स आपल्याला 1 तारखेला काय करायचा, इकडं ओपन करायचा आहे. कुठे घ्यायचा, अपोजिट साइडला बघा, इकडे घ्यायचा आहे ना. मग इथे लिहू आपण 1 तारीख 1 जुलै, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट आहे 1,42,900. म्हणजे आता आपल्याकडे पैसे किती शिल्लक आहे, 1,42,900 एवढी अमाऊंट आपल्याकडे काय आहे शिल्लक, कॅश अकाउंट आपल्याला सांग. ठीक आहे, झाली याची बॅलन्सिंग झालं. पुढचं आहे कॅपिटल. कॅपिटलची क्रेडिट साइड मोठी आहे 2,50,000. डेबिटला आणली 2,50,000, वरच्या अमाऊंट वजा केल्या 2,50,000 आणि त्याला काय लिहायचं 30 तारखेला, टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तीच अमाऊंट आपण कुठे घेणार, 1 तारखेला अपोजिट साइडला 1 जुलै, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,50,000, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,50,000 झालं. जाऊ पुढच्या अकाउंट कडे. पुढच्या अकाउंट आपण क्लोज करू. पुढच्या अकाउंट कडे जातोय. पुढचा अकाउंट आहे परचेजचं. मग परचेजची डेबिट साइड मोठी आहे, सरळ सरळ दिसते 92,000. क्रेडिटला आणली 92,000, वरच्या अमाऊंट वजा केल्यावर 92,000 शिल्लक राहणार आहे. त्याला लिहिणार 30 तारीख बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तीच अमाऊंट 1 तारखेला आपण ओपन करणार अपोजिट साइडला 1 जुलै, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 92,000, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 92,000. बघा इथं आपण घेतली आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्टोअर्स अकाउंट आपण क्लोज करू. पुन्हा स्टोअरची कोणती साइड मोठी आहे, दोन्ही साइड सारख्याच आहे, त्याला काही बॅलन्स येणार नाही. डेबिटची 40 आणि क्रेडिटची 40, कोणताही बॅलन्स निघत नाहीये. ते अकाउंट पूर्ण क्लोज झालं. बॅलन्स आला का त्याचा, नाही आला. ठीक आहे, पुढे जाऊ पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे सेलचं. सेलची क्रेडिट साइड मोठी आहे, म्हणून क्रेडिटची बेरीज करू आपण. बघा 1,50,000. डेबिटला आणू इकडं, डेबिटला आणा 1,50,000. वरच्या अमाऊंट वजा केल्या 1,50,000 शिल्लक राहणार.
त्याला लिहिणार आपण 30 तारखेला टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स आपण कुठे घेणार मग आता पुढे अपोजिट साइडला इकडे ओपन करणार आणि त्याला 1 तारीख टाकणार 1 जून जुलै बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,500, 1,50,500. पुढे आपण करू रामन अकाउंट क्लोज. रामनची कोणती साइड मोठी आहे? दोन्ही साइड सारख्याचे बघा, दोन्ही साइडची बेरीज सारखीचे ते 1,00,000 आपलं 35,000 त्याला कोणताही बॅलन्स राहत नाहीये, त्याच्यामुळे त्याला काही आता कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन बॅलन्स येईल का? नाही. त्याचं जेवढं घेणं होतं किंवा देणं होतं ते सगळं पेड झालेलं आहे. त्याला माल विकला होता, त्याच्याकडून जेवढं येणं होतं तेवढं पूर्ण आलं, त्याला डिस्काउंट देऊन आपण मोकळं झालं. पुढे जाऊ पुढच्या अकाउंट कडे. बघा पुढचा अकाउंट आहे विनयचं. विनयची डेबिट साइड मोठी आहे 12,000, क्रेडिटला आणली 12,000, वरच्या अमाऊंट वजा केल्या, शिल्लक राहिले 12,000 आणि त्या 12,000ला आपण 30 तारखेला आपण लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तीच अमाऊंट 1 तारखेला 1 जुलैला अपोजिट साइडला ओपन करणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000. जा पुढे पुढचा अकाउंट आहे बघा बँक अकाउंट. बरोबर, बँक अकाउंट आपल्याला क्लोज करायचंय. मग जातोय बँकेची कोणती साइड मोठी बघू. माझ्या मते डेबिट साइड मोठी दिसते, बरोबर ना. मग डेबिट साइडची टोटल करू आपण. 56 + 42 किती झाले? 98,000. डेबिट साइडची बेरीज झाली 98,000. क्रेडिटला आणू आपण. क्रेडिटला 98,000 घेतले, वरच्या अमाऊंट वजा करू. वरच्या अमाऊंट वजा करून किती अमाऊंट येते बघा 33,000 एवढी अमाऊंट आपली शिल्लक राहते. आणि त्याला 30 तारखेला म्हणायचंय 30 तारीख बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 33,000. आणि हीच अमाऊंट 1 तारखेला आपल्याला इकडे ओपन करायची अपोजिट साइडला 1 जुलैला. 1 जुलै टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 33,000. याचाच अर्थ आता आपल्याकडे बँकेत किती पैसे शिल्लक आहे? तर 33,000 रुपये आपल्याकडे शिल्लक. टोटल 98 आले, त्याच्यातून परचेजचे 27 गेले, पुन्हा स्टोअर्सला 38 गेले आणि राहिले 38, 33. असं त्यात ते अकाउंट आपल्याला सांग. पुढे जाऊ पुढच्या अकाउंट कडे. बघा मशिनरी अकाउंट. मशिनरीची डेबिट साइड मोठी, डेबिटची टोटल केली 20,200, क्रेडिटला आणली 20,200, वरच्या अमाऊंट काहीच नाही म्हणून 20,200 तसाच बॅलन्स. आणि त्याला लिहिणार 30 तारीख बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तोच बॅलन्स अपोजिट साइडला दुसऱ्या महिन्यात ओपन करणार 1 जुलै टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,200, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,200. झालं. पुढे फर्निचर अकाउंट आहे. फर्निचरची डेबिट साइड मोठी आहे, मग फर्निचरची डेबिट साइडची मी टोटल करतोय 68,400, क्रेडिटला आणली 68,400, वरच्या अमाऊंट काहीच नाही म्हणून जशी तशा बॅलन्स राहील 68,400. आणि त्या बॅलन्सला आपण म्हणणार 30 जून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, 30 जूनला काय म्हणणार? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तोच बॅलन्स दुसऱ्या महिन्यात 1 जुलैला आपण ओपन करणार 1 जुलै टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 68,400, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 68,400. झालं. त्याच्यानंतर पुढचा अकाउंट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग क्लोज करायचं. ड्रॉइंगची डेबिट साइड मोठी 9,000, क्रेडिटला आणले 9,000, वरच्या अमाऊंट काहीच नाही 9,000च बॅलन्स शिल्लक राहणार. त्याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 9,000, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 9,000. आणि तोच बॅलन्स 1 जुलैला आपण अपोजिट साइडला ओपन करणार 1 जुलै
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,000. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लेजर पोस्टिंग आपलं पूर्ण झालं सर्व. आता याच्यापासून ट्रायल बॅलन्स आणि टॅली मधलं बॅलन्सिंग आपण पुढच्या भागामध्ये बघू. त्या अगोदर तुम्हाला आता ह्या लेजरची एक लिंक येईल. तुम्हाला तिसरा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा वर्कबुक मध्ये घरी, बरोबर, आणि तो ऑनलाईन पण तुम्हाला टाकायचा. ऍडव्हर्टाइज हे राहिले होते माझ्यामध्ये, ते तुम्ही क्लोज करून घ्या. ऍडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट पेड हे अकाउंट राहिलेले ते तुम्ही क्लोज करून घ्या. ठीक आहे. त्याच्यात काही नाही, एकच साईड मोठी आहे, त्याची बेरीज करा, दुसऱ्या साईडला आणा, वरच्या अमाऊंट जशा तशा राहतील. ठीक आहे. तर मग आज आपण इथं थांबतोय.